निवडणूक आयोगाला दणका देण्याची गरज आहे। मुंबईत 1 नोव्हेंबरला विराट मोर्चा काढणार। मतदार याद्या गोळा विरोधात विरोधक आक्रमक झाले। निवडणूक आयोगाविरोधात विरोधक रस्त्यावर उतरणार आहे। संजय राऊतांनी हा इशारा दिलाय। निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी हा मोर्चा असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय। 1 नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल। महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून गावागावातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे ही देशाच्या पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना, निवडणूक आयोगांना दाखवली जाईल। काल त्यांचं उत्तर जे झालंय ते काही समाधानकारक नाहीये आणि समाधानकारक नसल्यामुळे या प्रश्नाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या महाराष्ट्रात जे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवणार आहेत त्या सर्व पक्षांनी मिळून हा मोर्चा काढायचं ठरवलं। निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी घोळ झालेला आहे। हे जर त्यांनी घोळ झालेला मान्य केला असेल तर तो घोळ त्यांच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेझाकपणा करणार असतील तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी 1 तारखेला शनिवारी जो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे त्या मोर्चामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे ताकदीने सहभागी होणार आहे। किंबहुना महाराष्ट्रातील सगळ्या नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याची आवश्यकता आहे। राहुल गांधीजींनी स्वतः सांगितलं होतं त्यावेळेला की लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या कालावधीमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये 41 लाख मतदार वाढले आणि त्याला जे आज उत्तर दिलेलं आहे ते अतिशय संतापजनक आहे। निवडणूक आयोगानं हात झटकलेले आहेत। खऱ्या अर्थानं ही जी यादी आहे तीच आक्षेपार्ह आहे, त्याच्यामध्ये घोळ आहे।